नमस्कार. हेल्थ गप्पामध्ये स्वागत आहे. आरोग्याशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर आज एका अशा विषयावर बोलूया ज्याबद्दल बोलायला अनेकांना थोडं विचित्र वाटतं. झोपेत लाळ गळणं. हो, ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण ही एक खूप सामान्य गोष्ट आहे. पण प्रश्न हा आहे की ही फक्त एक सवय आहे की यामागे आपल्या आरोग्याशी संबंधित काहीतरी महत्वाचा संकेत दडलाय? चला, आज याचा शोध घेऊया. सकाळी उठल्यावर उशी ओली झालेली दिसणं. हा अनुभव खूप जणांना येतो नाही का? थोडं लाजिरवाणं वाटतं खरं, पण यात घाबरण्यासारखं काही नाहीये. खरं तर असं होणारे आपण एकटे नाही आहोत. पण हे असं होतं का? या सामान्य वाटणाऱ्या गोष्टीमागे काही खास कारणं असू शकतात आणि तीच आज आपण समजून घेणार आहोत. तर मग तयार आहात या ओल्या उशीमागचं रहस्य उलगडायला? अनेकदा आपण याकडे फक्त एक छोटीशी अडचण म्हणून बघतो, पण खरं तर आपलं शरीर आपल्याला यातून काहीतरी सांगू पाहतंय. अच्छा, एक गोष्ट तर आपण नेहमीच ऐकतो की ज्याला अगदी गाढ झोप लागते ना, त्याच्याच तोंडातनं लाळ गळते. म्हणजे ही तर चांगल्या झोपेची निशाणी झाली, बरोबर? पण थांबा, हे पूर्ण सत्य नाहीये. कधीकधी हे आपल्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेत काहीतरी अडचण असल्याचं लक्षण सुद्धा असू शकतं. त्यामुळे याकडे गाढ झोप म्हणून दुर्लक्ष करणं तेवढं बरोबर नाहीये. मग प्रश्न उरतोच की ही लाळ नक्की गळते तरी का? चला या मागची काही मुख्य कारणं कोणती आहेत ते एक एक करून पाहूया. सगळ्यात पहिलं आणि अगदी कॉमन कारण तोंडाने श्वास घेणं. आता बघा, सर्दी झाली किंवा काही ॲलर्जी असेल तर आपलं नाक बंद होतं. मग श्वास कुठून घेणार? तोंडानीच, बरोबर? आणि मग झोपेत तोंड उघडं राहिलं की लाळ गिळली जात नाही आणि ती सरळ बाहेर येते. अगदी सोपं आहे. दुसरं कारण आहे झोपण्याची पोझिशन, म्हणजे आपण कसे झोपतो. विचार करा, जर पोटावर किंवा कुशीवर झोपण्याची सवय असेल तर सगळा खेळ ग्रॅव्हिटीचा आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे लाळेला बाहेर यायला एक सोपा रस्ताच मिळतो. याउलट जर पाठीवर झोपलं तर ती सरळ घशात जाते. आता तिसरं कारण आहे ना, ते थोडं आपल्या शरीराच्या आतलं आहे. ॲसिडिटी, ज्याला आपण जर्ड असंही म्हणतो. होतं काय की जेव्हा पोटातलं ॲसिड वर अन्ननलिकेत येतं तेव्हा आपलं शरीर हुशारीने त्या ॲसिडला न्यूट्रल करण्यासाठी जास्त लाळ तयार करतं. आणि ही जी एक्स्ट्रा लाळ तयार होते ती झोपेत तोंडातून बाहेर येऊ शकते. आणि चौथं कारण, हे जरा गंभीर आहे आणि याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे स्लीप ॲपनिया. हा एक असा आजार आहे ज्यात झोपेत श्वास काही क्षणांसाठी थांबतो आणि पुन्हा सुरू होतो. श्वास घेण्यासाठी शरीराची धडपड होते, तोंड उघडं राहतं आणि मग लाळ गळते. विशेषतः जर घोरण्यासोबत लाळ गळत असेल तर हे त्याचं एक महत्वाचं लक्षण असू शकतं. आता ह्या विषयाभोवतीनं बरेच गैरसमज पण आहेत. चला तर मग काही कॉमन गैरसमज दूर करूया आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे ते बघूया. सगळ्यात मोठा गैरसमज की हे फक्त लहान मुलांच्या बाबतीत होतं. पण हे अजिबात खरं नाहीये. मोठ्या माणसांमध्ये जर असं होत असेल तर ते नाकाच्या पडद्याचा त्रास किंवा घशातल्या इन्फेक्शनसारख्या एखाद्या मेडिकल प्रॉब्लेमचं चिन्ह असू शकतं. त्यामुळे याला फक्त एक सवय आहे म्हणून सोडून देणं चुकीचं आहे. आणि दुसरा एक मजेशीर गैरसमज की जास्त पाणी प्यायल्यामुळे लाळ गळते. पण खरं सांगायचं तर पाणी पिण्याचा आणि लाळ गळण्याचा काही संबंध नाही. उलट शरीराला पाण्याची गरज असतेच. त्यामुळे या दोन गोष्टींना एकत्र जोडू नका. बरं, आता कारणं समजली, गैरसमज दूर झाले. मग आता यावर काही सोपे उपाय आहेत का? तर हो, नक्कीच आहेत. चला, काही अगदी साधे घरगुती उपाय बघूया जे खूप उपयोगी पडू शकतात. 3 साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या नक्कीच करून पाहता येतात. पहिली गोष्ट, झोपण्याआधी गरम पाण्याची वाफ घ्यायची. याने नाक अगदी मोकळं होतं. दुसरी, पाठीवर झोपायची सवय लावायची प्रयत्न करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डोकं थोडं उंच ठेवण्यासाठी जरा उंच उशी वापरा. या छोट्या बदलांमुळे लाळ बाहेर न येता थेट घशात जायला मदत होते. तर ह्या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? एकच गोष्ट, आपलं शरीर आपल्याला सतत इशारे देत असतं, सिग्नल देत असतं. लाळ गळण्यासारखी एक साधी वाटणारी गोष्टसुद्धा कधीकधी स्लीप अपन्यासारख्या मोठ्या समस्येचा संकेत असू शकते. म्हणूनच आपल्या शरीराने दिलेले हे संकेत ओळखा, त्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि हो, जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट,
इथे दिलेली माहिती ही फक्त आपल्या ज्ञानात भर पडावी यासाठी आहे. याला डॉक्टरांचा सल्ला समजू नका. जर हा त्रास जास्त आणि नियमित होत असेल तर कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोलणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण योग्य निदान तेच करू शकतात.